रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अहो स्वतःच जामिनाचं बघा, मला जामीन द्यायला निघा। हे ना रावसाहेब असं झालं ना ते मोडून पडला का ना, आणि मला सभापती म्हणा। मला फक्त 2 मिनिटं दिले म्हणून मी एवढंच बोलून राहिलो। अजून थोड्या वेळ मिळाला असता ना तर तुमची अख्खी कुंडली काढून समोर ठेवली असती। हॅलो मॅम. हॅलो. तुम्ही इथे कसं येणं केलं? काही माणसांचे चेहरे लक्षात ठेवण्यासाठी अधूनमधून त्यांना भेटणं गरजेचं असतं. इथूनच जात होते, म्हटलं तुम्हाला हाय करूया. अरे वा, पोलीस स्टेशनचं वातावरण जरा वेगळंच वाटतंय नाही? एकदम टाप टीप आणि अपडेटेड. नवीन पोलीस ऑफिसर आलेत म्हणून हा परिणाम आहे का? हो, नुकत्याच नवीन मॅडम जॉईन झाल्यात. हां, आणि त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. तुमच्या स्टाफपैकी खूप जणांना तडकाफडकी काढून टाकलंय त्यांनी. पण याबद्दल बाहेर कुणालाच माहित नव्हतं. मीडियाला तर नाहीच नाही. मग तुम्हाला हे कसं कळलं? कसं कळलंय यापेक्षा जे घडलंय ते करेक्ट घडलंय. अशा स्ट्रिक्ट ऑफिसर सोबत काम करताना त्रास होत असेल नाही?